ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। नागराजच्या एका चुकीमुळेच प्रिया मात्र खूप मोठ्या धर्मसंकटात अडकल्याने हॉस्पिटलमध्ये खूप मोठा गौप्यस्फोट इथे होणार आहे। त्यासोबतच आता मरणाच्या दारात असलेल्या रविराज यांना सायलीने जीवनदान देऊनच जिंकलेले असते, ते म्हणजे सुभेदारांचे मन। हो प्रेक्षकांनो, अगदीच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तर आता प्रेक्षकांनो, होतं काय, जी प्रिया आहे, प्रिया साक्षीच्या घरी गेलेली असते। खरं तर प्रिया साक्षीच्या घरी का जाते हे आपण व्हिडिओमध्ये काही भागांमध्ये पाहिलेलंच आहे। तिला तिचं गाठोड आणायचं असतं, ती घाबरलेली असते, त्यामुळेच आता प्रिया तिथे आहे आणि रविराज वेषांतर करून तिथे साधूबाबा बनून गेलेला असतो आणि त्याने तिथे असलेल्या प्रियाचा एक व्हिडिओ शूट केलेला असतो। आता सगळं काही हे अर्जुनला माहीत असल्यामुळे अर्जुन हे कोर्टामध्ये न सांगणार असतो। म्हणजेच त्याला असं वाटत असतं की आता प्रतिमा आत्याची मुलगी तन्वी आहे आणि जर आपण असे तिचे धिंदोडे इथे कोर्टात काढले तर रविराजांना काय वाटेल आणि त्यासोबतच आपल्यावरचा विश्वास त्यांचा उडून जाईल। म्हणूनच आता अर्जुन आणि चैतन्य, सायली हे सगळेजण डिस्कस करत असतात। घरी डिस्कस केल्याच्या नंतर ते एक निर्णय घेतात आणि ते रविराज आणि प्रतिमा त्याला पर्सनली जाऊन भेटायचं ठरवतात। म्हणूनच आता अर्जुन आणि चैतन्य इकडे रविराजांकडे आलेले असतात। हे दोघे इथे कसे आले म्हणूनच नागराजला प्रश्न पडलेला असतो। प्रतिमा सुद्धा तिथेच असते। हल्ली प्रतिमा थोडी डिस्टर्ब राहायला लागलेली असते, कारण ह्या सगळ्या गोष्टींना इथे नागराज जबाबदार असतो। आता हे सगळेजण तिघे सुद्धा खोलीमध्ये बसलेले असतात। खोलीमध्ये बसलेले असतानाच आता रविराज म्हणत असतात, काय झाले अर्जुन, असं तू अचानकच सगळी कामं सोडून मला भेटायला आलेला आहेस? अरे एवढंच महत्त्वाचं होतं तर तू मला ऑफिसमध्ये बोलवायचंस, मी तिथे सुद्धा तुला भेटायला आलो असतो, पण तुला असं घरी यायचं काही गरज नव्हती। तुला एकतर कोर्टाचे एवढे दिवस कमी आहेत, त्यात तुला एवढा स्टडी करायचा असतो केसबद्दल आणि त्यासोबतच पुरावे सुद्धा गोळा करायचे असतील, मग तू असा इथे अचानक भेटायला का आलास मला? तेव्हाच आता अर्जुन बोलत असतो, तो म्हणत असतो, सिनियर, खरं तर ही खूप पर्सनल गोष्ट आहे किंवा नाजूक सुद्धा म्हणू शकतो, पण मला ही पर्सनल येऊनच तुला सांगायची होती आणि म्हणूनच मी इथे आलेलो आहे। तेव्हाच रविराज म्हणत असतात, तू कशाबद्दल बोलतोस नेमकं? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी हे सगळं काही तन्वीबद्दल बोलत आहे आणि तेव्हाच तो मोबाईलमधला व्हिडिओ डायरेक्टच इथे रविराजांसमोर पकडत असतो। आता तो व्हिडिओ प्ले केल्याच्या नंतर इथे तन्वी महिपत शिकरेंच्या घरी लगेचच दिसत असते। आता ही तन्वी इथे महिपत शिकरेंच्या घरी काय करत आहे असा प्रश्न इथे रविराजांच्या समोर आलेला असतो। तेव्हाच रविराज म्हणतात, हे सगळं काय आहे अर्जुन, ही मुलगी त्या महिपत शिकरेच्या घरी काय करते? तेव्हाच अर्जुन म्हणत असतो, हो मग मी त्या संदर्भामध्येच इथे तुझ्याशी बोलायला आलेलो आहे। खरं पाहायला गेलं तर ही माझ्यासाठी खूप मोठा पुरावा सुद्धा ठरू शकते, कोर्टामध्ये मी इझिली वापरू शकलो असतो, पण आपलं नातं आहे, त्याचबरोबर आपले फॅमिली संबंध आहेत आणि आत्या माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला स्पेशली सांगायला आलेलो आहे। आता तू लगेचच एक काम कर, तन्वीला फोन कर आणि तन्वीला इथे बोलावून घे। आणि तेव्हाच रविराज लगेचच तन्वीला फोन करतात। रविराजांनी तन्वीला फोन केल्याच्या नंतर ते म्हणत असतात, तन्वी, आणि तेव्हाच ती म्हणत असते, हां बाबा बोला ना, काय झालं, तुम्ही असा अचानकच आणि एवढ्या सकाळी सकाळी फोन केलाय, आईची तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हाच रविराज म्हणतात, हो ते सगळं काही ठीक आहे, पण मला तुझ्याशी खूप मोठ्या गोष्टीशी आणि विषयावर बोलायचं आहे, त्यामुळे तू लगेचच इकडे घरी निघून ये। तेव्हाच प्रिया म्हणत असते, पण बाबा काय झालेलं आहे, तुम्ही असं अचानकच मला का बोलवत आहात? आईची सुद्धा तब्येत बरी आहे, मग असं काय झालंय? तेव्हाच रविराज म्हणत असतात, तू इथे ये आणि मग इथे आल्यावरच मी सगळ्या गोष्टी तुला व्यवस्थित समजावून सांगेल। पण प्रिया म्हणत असते, बाबा पण तरी सुद्धा काहीतरी सांगू शकता ना? आणि तेव्हाच आता ते म्हणत असतात, लवकरात लवकर तू निघून ये। पण आता प्रियाला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, ती खूप जास्त घाबरलेली असते। रविराजांचा थोडासा आवाजात दम सुद्धा असतो, त्यामुळे ती विचार करते, काय करू, काय झालं असेल नेमकं तिकडे आणि बाबांनी मला असं तडकाफडकी का बरं बोलवलेलं असेल? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? त्याचसोबत ह्या नागोबाला तरी विचारायलाच हवं का? असं म्हणूनच ती आता नागराजला सुद्धा कॉल करते आणि म्हणत असते, काय झाले, मला बाबांनी तिकडे भेटण्यासाठी का बरं बोलवले? तेव्हाच नागोबाकडून कळतं की इथे अर्जुन आणि चैतन्य आलेले आहेत, त्यांच्या खोलीमध्येच ते बोलतायत, पण मला काही कळलं नाही। पण
तुला बोलवलं आहे तर तू लवकरच निघून ये असं म्हणूनच आता प्रिया इकडे यायला निघालेली असते। आता जेव्हाच इकडे रविराज अर्जुन सोबत बोलत असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो, हे बघा आता तुम्ही तिच्याशी व्यवस्थित बोला आणि त्यासोबतच तिच्या थोडंसं कलाने घ्या, कारण ती कधी काय बोलेल आणि काय नाही हे सांगता येत नाही। तेव्हाच रविराज म्हणत असतात, ह्या मुलीचं काय करावं आणि काय नाही हे मला कळत नाही, खरंच ह्या मुलीने नुसता डोक्याला ताप करून ठेवलेला आहे। लास्ट टाइम सुद्धा इथे आता तिनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण मला काही सांगितलं नाही। तेव्हाच रविराज म्हणतात, पण अर्जुन तू हे सगळं कसं आणि काय केलंस? आणि तेव्हाच अर्जुन म्हणत असतो, खरं तर मला केसच्या संदर्भामध्ये खूप मोठा पुरावा इथे हवा होता आणि त्यामुळेच मी वेषांतर करून इथे महिपतच्या घरी गेलो होतो आणि महिपतच्या घरी गेल्याच्या नंतरच हा व्हिडिओ मी इथे शूट केला। आणि तेव्हाच आता प्रिया आलेली असते। प्रिया आल्याबरोबरच जो व्हिडिओ शूट केलेला असतो तो व्हिडिओ इथे आता रविराज आणि त्याचबरोबर इथे अर्जुन प्रियाला दाखवण्याचं काम करत असतात। इथे अर्जुनला मात्र प्रियाबद्दल खूप जास्त मनस्ताप होत असतो, त्यांना खरं तर वाईट सुद्धा वाटत असतं आणि प्रियाने हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ती मात्र खूप घाबरते। तिला तर विश्वासच बसत नाही की हे सगळं अर्जुनने केलेलं आहे। एकतर अर्जुनवर तिलाच अगोदर थोडासा डाऊट आलेला होता, कारण त्याची तिथे गेल्यावर मिशी निघालेली होती आणि तेव्हाच ती मनामध्येच विचार करते, म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला इथे बोलवलेलं आहे। ह्या अर्जुनची एवढी हिम्मत झाली की महिपतच्या घरी जाऊन ह्याने माझा व्हिडिओ इथे शूट केलाय। तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तिला जाब विचारण्यात येतो की हा व्हिडिओ कसला आहे आणि तू तिथे काय करत होतीस। तेव्हाच आता प्रिया म्हणत असते, खरं सांगू का बाबा, मला ती लोक इथे ब्लॅकमेल करत आहेत आणि तेव्हाच इथे का बरं ब्लॅकमेल करत आहेत। आता तेव्हाच प्रिया सरळ सरळ खोटं बोलत असते। ती म्हणत असते, खरं तर त्यांनी मला इथे ब्लॅकमेल केलं होतं, साक्षीच्या बाजूने तू खोटी साक्ष कोर्टामध्ये दे आणि जर तू असं केलं नाहीस तर आम्ही तुझ्या बाबांचा जीव घेऊ। पण बाबा मी खूप जास्त घाबरले होते, मला तुमची काळजी वाटत होती आणि तेव्हाच त्या पिरियडमध्ये इथे आई सुद्धा माझ्यासोबत नव्हती आणि त्यामुळेच मी हे सगळं काही केलेलं आहे। सरळ सरळ प्रिया मात्र इथे खोटं बोललेली असते आणि सरळ प्रिया खोटं बोलल्याच्या नंतर आता सोबत अश्विन सुद्धा लगेच तिच्या पाठोपाठ आलेला असतो। आता प्रिया हे एवढं सगळं काही नाटकी बोलून शेवटी रविराजांना पाजर फुटतो आणि त्यांना वाटू लागतं की मी सुद्धा महिपत आणि त्यांच्या लोकांना अनुभवलेला आहे। आणि तेव्हाच प्रतिमा आणि त्याचबरोबर अश्विन आलेला असतो। अश्विनला थोडासा रागच आलेला असतो, पण इथे मात्र रविराज तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत असतात आणि तेव्हाच आता विश्वास ठेवल्याच्या नंतर प्रिया म्हणत असते, अश्विन तू इथे का आलेला आहेस? आणि तेव्हाच अश्विन तिच्याशी काहीच न बोलता तिथून निघून जात असतो। आता मात्र प्रियाच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न इथे निर्माण झालेले असतात। तिच्या मनामध्ये असं इथे आलेलं असतं की आता इथे काही जरी झालं तरी सुद्धा अर्जुनने हा पुरावा मिळवलेला आहे। एक वेळा बाबांनी तरी माझ्यावर विश्वास ठेवलाय, पण आता अर्जुन आणखी कुठल्या थराला जाऊन पोहोचेल आणि त्यासोबतच इथे जरी बाबांनी मला आता थोडक्यात माफ केलेलं असलं तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये खूप काही विचार इथे सुरू आहेत असंच ती इथे बोलत असते। आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं काही कटकारस्थान झाल्याच्या नंतर प्रिया झालेला प्रकार सांगण्यासाठी महिपत आणि त्याचबरोबर इथे साक्षीकडे गेलेली असते। महिपत आणि साक्षीकडे गेल्याच्या नंतर ती इथे त्यांना झालेला सगळा काही प्रकार इथे सांगत असते। प्रिया म्हणत असते, तुम्ही इथे बसल्या बसल्या काय करताय? तुम्ही तुमच्या बायकोचं श्राद्ध केलं। अगं साक्षी, तू तुझ्या आईचं श्राद्ध केलंस, पण तुमच्या इथे जे वाराणसीवरून साधूबाबा आले होते ते खरंच साधूबाबा होते का? तुम्हाला माहिती तरी आहे का? आणि तेव्हाच महिपत बोलत असतो, अगं ये चिचुंद्रे कशाबद्दल बोलत आहेस? तेव्हाच ती बोलत असते, आता तुम्ही मला हलक्यात घेऊ नका, कारण इथे अर्जुन आला होता तो सुद्धा साधूबाबा बनून आणि त्याने इथे आल्याच्या नंतर इथे माझा व्हिडिओ शूट केलेला आहे। आणि तेव्हाच आता इथे प्रियाच्या तोंडून हे सगळे काही शब्द ऐकल्याच्या नंतर साक्षी आणि त्यासोबतच महिपत सुद्धा खूप घाबरलेले असतात। आता तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा असं म्हणूनच ताणताण करतच प्रिया तिथून निघून जाते। प्रिया तर तिथून निघून गेलेली असते, पण तिला आता नागोबाशी बोलायचं असतं। ती म्हणत असते, खरं सांगायचं तर आता हा महिपत आणि त्याचबरोबर ही जी साक्षी शिकरे आहे ती इथे कसंही करून निसटून जातील, पण आपलं काय? आणि त्यासोबतच इथे एवढी सगळी प्रॉपर्टी आणि त्यावरच तुम्हाला एक गोष्ट सांगू का काका, मी तुम्हाला काका म्हणते खरं, पण नागोबा इथे मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? आणि इथे रविराजांनी आता जरी मला माफ केलेलं असलं तरी सुद्धा त्यांच्या नजरेमध्ये मी संशय हा पाहिलेलाच आहे, त्यामुळे तुम्ही एवढं त्यांना हलक्यात घेऊ नका, आता तुम्हाला ठोस पावलं उचलावीच लागतील असं इथे म्हणूनच ती तिथून निघून गेलेली असते। आता रविराज यांना सगळ्यात मोठा इथे काटा वाटत असतो। आता प्रिया तर तिथून निघून जाते आणि प्रिया तिथून निघून गेल्याच्या नंतर नागराज आणि महिपत हे बोलत असतात। तेव्हाच नागराजच्या मनामध्ये
एक प्लॅन येतो आणि तो प्लॅन म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा आता ह्या दादाचा म्हणजेच रविराजचा काटा काढलाच पाहिजे असं म्हणूनच तो आता इथे महिपतशी बोलत असतो आणि महिपत साक्षी हे बोलत असताना साक्षी म्हणत असते, हे बघा आता कोणाचाही काटा काढायचा नको, कारण आता मात्र इथे एकतर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आपण जर हे सगळं काही केलं तर मग मात्र खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. पण आता महिपतचं तिरसट डोकं, त्याला मारामारी त्याचबरोबर जीव घेणे हे सगळं काही अगदीच इझी वाटत असतं. नागराज म्हणत असतो आणि त्याच संबंधामध्ये त्याच बरोबरीने आता इथे ती लोक प्लॅन करतात. आता प्लॅन केल्याच्या नंतर इकडे रविराज बाहेर पडणार असतात. त्याच दिवशी हा इथे प्लॅन वर्क करणार असतात. जी साक्षी आहे ती सुद्धा म्हणत असते नको असं काहीच करायला नको, पण आता महिपत सुद्धा अगदी शिगेला पेटलेला असतो. खरं पाहायला गेलं तर आता एके दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि रविराजांनी त्यांचा आवरून छान तयार सुद्धा ते झालेले असतात आणि त्याबरोबरच त्यांना आज काही कामानिमित्त बाहेर जायचं असतं. ते त्यांची गाडी घेऊन निघालेले असतात. त्यांच्याच रस्त्यामध्ये 2-3 कामं सुद्धा असतात आणि तेव्हाच ते प्रतिमाला म्हणत असतात, प्रतिमा जेवणासाठी तू माझी दुपारी वाट बघू नको, मला येण्यासाठी उशीर होईल असं म्हणूनच ते बाहेर पडतात आणि तेव्हाच नागोबा यांच्यावर पाळत ठेवून असतो. आता रविराज बाहेर पडल्याबरोबरच त्याने महिपतला कॉल केलेला असतो, महिपत आत्ताच दादा बाहेर पडलेला आहे आणि तेव्हाच तू आता काय करायचंयस आता हे तुझं तू ठरव, पण एवढंच कर की त्याचा जीव गेला नाही पाहिजे, फक्त तो इथे अधू झाला पाहिजे किंवा अगदीच बेडवर झोपून राहायला पाहिजे असं काहीतरी कर असं म्हणूनच आता नागराजने इकडे सर्व काही माहिती महिपतला पुरवलेली असते. तेव्हाच आता नागराज विचार करत असतो, पण जर दादाला जास्त कमी लागलं तर, पण नाही जाऊ देत, तसंही मला ही सगळी प्रॉपर्टी हवी आहे आणि त्याचबरोबर ही जी काही प्रिया आहे, प्रिया मात्र गोड गोड बोलून सगळं काही हडप करण्याच्या मार्गावरच आहे. पण आता जर आपण दादासोबत हे सगळं केलं तर मग मात्र खूपच मजा येणार आहे, कारण प्रॉपर्टी आता आपल्याच हाताला लागणार आहे. जोपर्यंत दादा धनधाकट आहे तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही असाच इथे तो विचार करतो आणि असाच विचार केल्याच्या नंतर जेव्हाच आता रविराज बाहेर पडतो आणि रविराज बाहेर पडल्याच्या नंतर नागराज त्याच्या माणसांना पाठवूनच इथे तो प्लॅन करत असतो आणि तो प्लॅन झाल्याच्या नंतर आता जो गाडी घेऊन गेलेला रविराज आहे, गाडी एका बाजूला उभा केलेली असते आणि त्यांना रस्ता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जायचं असतं. आता रस्ता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला गेल्याच्या नंतर एक ट्रक खूप भरधाव वेगाने येत असतो आणि तेव्हाच रविराजांना तो ट्रक इथे उडवत असतो. रविराजांच्या डोक्याला प्रचंड मार इथे लागलेला असतो आणि तेव्हाच आता त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. इकडे सुभेदारांकडे फोन आलेला असतो आणि सिटी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ताबडतोब बोलवण्यात येतं. तेव्हाच ती लोक सगळेजण ताबडतोब सिटी हॉस्पिटलमध्ये जातात. पण अर्जुन म्हणत असतो आता ह्यावेळी काय झालं असेल आणि ह्यावेळी सिनियर बाहेर कसा पडला, काय झालं असेल त्याला, म्हणूनच सगळेजण धावतच आता सिटी हॉस्पिटलमध्ये जातात. आता सिटी हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर रविराज मात्र खूप जास्त विचित्र अवस्थेत असतो. त्याला खूप जास्त मार लागलेला असतो आणि त्याचसोबत इथे त्यांचा खूप जास्त ब्लड लॉस सुद्धा झालेला असतो. आता डॉक्टर म्हणत असतात की ह्यांचा जो ब्लड ग्रुप आहे तो तर तुम्हाला माहितीच असेल, पण आम्ही चेक केलेला आहे तर त्यांचा ओ निगेटिव्ह असा ब्लड ग्रुप आहे. तर कोण त्यांना ब्लड देऊ शकतं, त्यांचा मुलगा किंवा मुलगी. तेव्हाच आता प्रियाचं नाव घेतलं जातं आणि प्रियाचं नाव घेतल्याच्या नंतर आता तिला खूप जास्त भीती वाटू लागलेली असते. तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न इथे निर्माण झालेले असतात. ती म्हणत असते असं कसं शक्य होईल, माझं ब्लड इथे कसं चालणार आहे आणि त्यासोबत हा तर नकली बाप आहे माझा आणि त्यासोबतच आता काय करू असं म्हणूनच आता इथे प्रिया खूप मोठा प्लॅन करत असते. ती लगेच चक्कर येण्याचं नाटक करते आणि चक्कर येण्याचं नाटक केल्याच्या नंतर आता ती तर ब्लड देऊ शकत नाही. तेव्हा सायली पुढे होते आणि सायली म्हणत असते तुम्ही माझं ब्लड चेक करा आणि तेव्हाच पूर्णाई सुद्धा तिला म्हणत असतात हो तुम्ही सायलीचं ब्लड इथे चेक करू शकता. तेवढ्यातच आता प्रियाला बरं वाटत असतं, पण आता तिला पुन्हा प्रश्न पडतो जर सायलीच आता त्यांची मुलगी आहे आणि सायलीचं ब्लड ग्रुप मॅच होणारच आहे, आता तर मी हे सगळं काही काय करून बसलेले आहे. ह्या नागोबाला सांगितलं बाबांचा अपघात घडून आण आणि ह्या नागोबाने हे सगळं काही केलंय, मग आता मी काय करू आणि कशा पद्धतीने स्वतःला वाचू हे मात्र तिला समजत नसतं. आणि शेवटी इथे आता सायलीचं ब्लड चेक करण्यात येतं आणि सायलीचं ब्लड चेक केल्याबरोबरच ते ओ निगेटिव्ह असतं आणि ओ निगेटिव्ह असल्या कारणाने लगेचच आता इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो. सायली कसलाच विचार करत नाही आणि लगेचच रविराजांना इथे ती ब्लड देत असते. रविराजांना ब्लड दिल्याच्या नंतर आता सगळेजणच अगदी शॉकमध्ये असतात, हे कसं होऊ शकतं आणि त्याचबरोबर सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. ब्लड तर खरं तन्वीने द्यायला पाहिजे होतं रविराजांना, पण आता मात्र हे ब्लड इथे सायलीने दिलेलं आहे आणि त्यामुळेच इथे जे काही
काही आहे ते खूपच विचित्र घडलेलं असतं आणि त्यामुळे सगळ्यांना असा प्रश्न सुद्धा इथे पडलेला असतो। आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत असतो आणि सगळेजण आनंदामध्ये असतात। प्रतिमा तर अगदी सायलीचे हात जोडूनच आभार मानत असते। आज तुझ्यामुळे इथे रविराजांची तब्येत बरी आहे आणि तुझ्यामुळे आज त्यांचा जीव वाचला आहे। हे सगळं ह्या पद्धतीने तर झालेलं असतं प्रेक्षकांनो, पण आता अर्जुन मात्र विचार करायला भाग पडलेलं असतं। त्याच्यासमोर हे सगळं काही अशा पद्धतीने झालेलं असतं। इथे जी तन्वी आहे तिने तर इथे ब्लड दिलेलं नाहीये, पण इथे सायलीचं आणि रविराजांचं ब्लड कसं मॅच झालं असाच प्रश्न इथे पडलेला असतो। पण जी प्रिया आहे, प्रियाला मात्र आता इथे खूप टेन्शन आलेलं असतं। तिचा जो काही प्लॅन होता आणि तो प्लॅन आता तिच्यावरच उलटलेला असतो। सोबतच नागोबाचं सुद्धा आता इथे जे भांडं आहे ते इथे उघड होणार असतं। आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये सगळ्यांनी आनंद व्यक्त केलेला असतो। सगळ्यांना सायलीवरती खूपच प्राऊड फील होत असतं। त्यांना वाटत असतं खरंच सायली कुटुंबासाठी तर एवढं सगळं काही करते, पण रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमासाठी सुद्धा एवढं सगळं करते। अक्षरशः इथे प्रतिमाला तिने घरामध्ये आणलं आहे आणि त्याचबरोबर तिची तब्येत सुधारण्यामध्ये सुद्धा इथे सायलीचाच हात आहे। आणि त्यासोबतच आज इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही रविराज आहे, रविराजला सुद्धा सायलीमुळेच इथे जीवदान मिळालेलं आहे असं सुद्धा इथे आता सगळेजण बोलूनच सायलीचं खूप कौतुक करत असतात। पण प्रियाची मात्र ही एक चूक आणि त्यासोबतच नागराज आणि त्यासोबतच प्रियाला खूपच जास्त गणलेली असते। आता ह्या सगळ्या गोष्टींचा कसा बंदोबस्त लागेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि त्याहून असते तेवढंच रंजक आणि खूपच छान असणार आहे प्रेक्षकांनो। आता अशाच नवनवीन आणि सोबत डेली मालिकांचे अपडेट आणि ट्विस्ट जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या सिरियल लवर या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा अपकमिंग ट्विस्ट सोबत। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। धन्यवाद।